145 मीरा भाईंदर विधानसभा 2024 ची निवडणूक पार पडत आहे। मित्रांनो, मागील 2-3 महिन्यामागे आदरणीय पंतप्रधानजींनी पालघर या ठिकाणी वाढवण बंदरचं भूमिपूजन केलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की हे गोरगरीब मच्छीमार सोसायटी, मच्छीमार समाजासाठी आम्ही चांगला करतोय आणि प्रगती आणि उन्नतीसाठी करतोय। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 75,000 कोटी रुपये या देशाच्या नागरिकांचे पैसे फक्त अडाणीसाठी ते खर्च केलं जात आहे आणि मच्छीमारांचं त्या ठिकाणी त्याला विरोध असताना देखील तो काम चालू आहे। आज या मतदारसंघामध्ये भाजपाच्या माध्यमातून अशी चुकीची माहिती दिली जाते की ते वाढवण बंदर जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। हे अजिबात केलेलं नाही। पूर्ण ताकदीने या पूर्ण कोस्टल बेल्ट पालघर आणि ठाणेच्या सर्व फिशरमॅन कम्युनिटीने त्याचा विरोध केलेला आहे आणि काँग्रेसची भूमिका या सर्व समाजासोबत आहे। त्याचबरोबर मागील 10 वर्षामध्ये या लोकांना एक साधा फिशरीजचं ऑफिस ठाणे जिल्ह्यासाठी मीरा भाईंदरला आणता आला नाही, जो आज पालघरला आहे। नई मुंबईचा माणूस असेल, कल्याण डोंबिवली मीरा भाईंदरचा माणूस असेल, यांना पालघरला त्या डिपार्टमेंटमध्ये जायला लागतो। आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये हे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निवडून आल्यानंतर तो कार्यालय मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यामध्ये फिशरीजचं ऑफिस स्थापन करणार। त्याचबरोबर जो डिझेलवरती वॅट घेतला जाते, ती वॅटची रक्कम, सबसिडीची रक्कम जी काय आहे ती परत करताना 2-2 वर्ष लागतात। 2-2 वर्ष। GSTचा रिटर्न दर महिन्याला फाईल केला जातो। पेट्रोल आणि डिझेलवरती जो GST आहे त्याच्यामुळे तो पूर्ण देशात वाटोळा झालेला आहे। तर तो जो वॅटची रक्कम 2-2 महिने 2-2 वर्ष दिली जात नाही, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। केंद्र शासनाच्या माध्यमाला पाठपुरावा करणार। राज्य शासन या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार स्थापन होणार आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्याच्यासाठी वाटेल ते आम्ही करू आणि ते पैसे लोकांना लवकरात लवकर कशी परत मिळेल त्याच्यासाठी आम्ही वाटचाल करू। माझी उत्तनवासियांना, सर्व समाजाच्या लोकांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या मी काँग्रेसचा उमेदवार आहे। हाताचा पंजा ही माझी निशाणी आहे। 3 नंबरवरती बोट दाबून, बटन दाबून मला बहुमताने आपण विजय कराल अशी आशा बाळगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।